आपल्या बरोबर 1 ते 1.5 कोट लोक ह्या मुंबईमध्ये येणार कुठून ते? मनोज जरांगे पाटील यांना 20 जानेवारीपासून आंदोलनाला बसून देऊ नये. मोठी बातमी समोर येते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा दिलाय. मात्र त्यापूर्वीच आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 20 तारखेला मुंबईत आंदोलन करू नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये रान उठवलं, सगळीकडे रान उठवलं, जाहीर सभा घेतल्या, त्याबद्दल राज्य सरकार किंवा कुठल्याही सर्वसामान्यानं आपल्या विरोधामध्ये कधीही तक्रारी अर्ज दिला नव्हता. पण आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी जन आंदोलन म्हणजे उपोषणाला बसणार आहात आणि त्यासाठी आपल्या बरोबर 1 ते 1.5 कोट लोक ह्या मुंबईमध्ये येणार कुठून ते? जर आले तर त्यामध्ये लहान मुलं जे विद्यार्थी आहेत, शाळेत आहेत, काही शासकीय कर्मचारी, मंत्रालय इथं आहे, सर्व महाराष्ट्राचे सर्व इथं शासकीय कर्मचारी इथं येतात. ते येणार कुठून 8 दिवस? मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला होता. मात्र 40 दिवसात आरक्षण न मिळाल्यानं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यासोबतच त्यांनी आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र तोही शब्द न पाळल्यामुळे मनोज जरांगे यांनी चलो मुंबईची हाक दिली होती. तिथे आझाद मैदानावर येत्या 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. मात्र त्याआधी आता त्यांना काही जणांचा विरोध होताना पाहायला मिळतोय. तेव्हा आता कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.